चला मंडळी, तर राम राम, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण चाललो खाल्ल्या बाजून गावच्या, कारण तुम्हाला माहीतच असेल थंबनेल्स म्हणून ओळखीला। तर चला मित्रांनो, आज कुठं चला माहिती आहे का नाही? आज चला आपण स्मशानभूमीमध्ये, म्हणजे ना आपल्या लांबजणच्या वैकुंठधाम या ठिकाणी। तर का आला बघा, आज माझ्यासोबत आमचे कॅमेरामॅन गजानन, मी या ठिकाणी चालाव। बघा आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आलो बघा, इथं झाली एंट्री। मग काय गाडी लावलं म्हणलं आता घ्यावं लागते शूटिंग। एकदा घेतलो बघा बाहेरून शूटिंग, हे का नंबर 1 असं पाहू शकता तुम्ही, फडकलेला झेंडा। आता काय घेतलो स्लो मोशन, मग मध्ये गेलो तर काय नंबर 1 पाहू शकता चालू असलेलं काम। आणि ही या ठिकाणी असलेली ती झाडाचं संगोपन, सुंदर अशी असलेली कुंपण, सर्व काही या ठिकाणी आधी दाखवा म्हणलं, मग चालू करा आपण बोलायला। पाहू शकता सुंदर अशी लावलेली झाडं, या ठिकाणी पाडलेली खड्डे आणि पाण्याचं नियोजन। त्यानंतर पाहू शकता बघा, असं मस्त शूटिंग घेतली बघा, छान असं चमकलेले आपलं वैकुंठधाम, सुंदर असं काही पाहू शकता। पाहताच माणूस अरे बापरे म्हणावं लागेल अशा पद्धतीने। मग काय दाजीनं म्हणली घ्या आमची शूटिंग, मग काय घेतलं बघा दाजीची शूटिंग। चला त्यानंतर मित्रांनो आपलं चालू करू। चला नमस्कार आणि राम राम, आपल्या सर्वांचं आपल्या बेदरक चॅनेलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी तुमचा रतन महाराज तुमच्यासाठी आज या ठिकाणी आलो। हे ठिकाण कोणचं तुम्ही पाहून मागच पाहता असाल, म्हणत असाल की बाबा रतन महाराज आज इकडे कसं काय? तर याचं एक कारण आपलं आहे की सोशल मीडिया मार्फत आपल्या काही गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही हुलय ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार। तर या ठिकाणी मी आलोय आता लांबजणच्या स्मशानभूमीमध्ये। आणि या ठिकाणी इकडे कावर आलोय, तर एकदा माहिती देत असताना की कडकून माहिती दिली पाहिजे म्हणून आलोय। तर या ठिकाणी तुम्ही इकडे पाहता असाल, तर आमचं सर्व या ठिकाणी समजा स्वामी समाजासाठी असणारी स्मशानभूमी, गोसाई समाजासाठी असणारी स्मशानभूमी आणि लिंगायत समाजासाठी असणारी स्मशानभूमी, असं एका कडकून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही जर तुम्ही पाहायचं पूर्ण रिंगा जर पाहता असाल, तर ही रिंगा कशासाठी आहेत आणि ही जे खड्डे आहेत, हे खड्डे कशासाठी आहेत, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो या माझ्या मागे पाठीमागे ही जी रिंग आहेत, तर आपल्याला संकल्प असा आहे की लांबजणा नगरीमध्ये ही जी स्मशानभूमीचं काम चालू आहे की सुंदर सुंदर अशी झाडं आपल्याला या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि काही झाडाची नावं यादी आपल्याला रेडी झालेली आहे। ही झाडासाठी आपण आणलेली रिंग आहे। आणि ही जर रिंग तुम्ही पाहत असाल तर अतिशय भारी क्वालिटीची रिंग, आणि ह्याला कलर सुद्धा एवढा भारी आहे मित्रांनो की जेणेकरून आपल्या घरात कोणी कलर वापरणार नाही अशा पद्धतीचं कलर या ठिकाणी याला मारलेला आहे। आणि ही प्रत्येक रिंग प्रत्येक झाडाच्या भोवताली लावून केलेला हा संकल्पना आहे। सुंदर अशी या ठिकाणी येणाऱ्या भविष्यामध्ये आपली स्मशानभूमी एवढी आदर्श होणार आहे। कारण गेल्या वर्षी म्हणा किंवा काही वर्षापूर्वी आपली जर या ठिकाणी स्मशानभूमी बघितली तर एक वेगळ्या ठिकाणी बाबा आपण कुठं आलो, कधी इथून जावं असं होत होतं। कारण स्वतःचा अनुभव आहे, बरेच तुम्ही लांबच्या गावातील लोकांना विचारू शकता, परंतु ह्याच्या पुढे असं काही होणार नाही। एवढी सुंदर स्मशानभूमीचं आपल्याला या ठिकाणी संगोपन करायचं आहे, एवढी छान स्मशानभूमी आपल्याला करायची आहे की ही जे तुम्ही आज काम पाहता असाल ब्लॉकचं किंवा क्युअर ब्लॉकची कामं, आणि इथलं पूर्ण साफसफाई जर पाहून तुम्ही विचार करत असाल मित्रांनो, बरंच काही काम आपल्याला पुढे भविष्यामध्ये अजून करायचे। कारण ही जी संकल्पना आहे श्री हनुमान देवस्थान कमिटी म्हणा, आणि इथं झटणारी काही टीम आहेत, आमचे नाशिकदाजी शिंदे असतील किंवा शिंदे साहेब असतील, या ठिकाणी सर्व त्यांचे सहकारी असतील, यांच्यातर्फे होणारी ही तळमळ आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या गावच्या स्मशानभूमीसाठी ही जी तळमळ आहे आणि ही जी यांचं काही त्याग आहे की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, आपली काही एक आठवण म्हणून या ठिकाणी राहिली पाहिजे, यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। तुम्ही जर ठिकाणी खड्डे पाहत असाल तर अतिशय खोल, आणि झाड आलंच पाहिजे, झाड वाया नाही गेलं पाहिजे, ही चलत आलेली ही संकल्पना आहे। आणि ही जी केअर ब्लॉक जी पाहत असाल, ही एक विकासाचं छोटस प्रतीक आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही इकडे नाशिकदाजीकडे थोडं पाहू शकता, तुम्ही जास्तीत जास्त नाशिकदाजीचा वेळ या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जात असतो। कारण या ठिकाणी त्यांना कळून चुकलेलं आहे की बाबा शेवटचं सत्य मृत्यू आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी जर केलं, जेवढं गावामध्ये एक सुंदर असं मंदिर महत्वाचं असतं, तेवढंच या ठिकाणी गावामध्ये स्मशानभूमी महत्वाची असते, सर्वांना मान्य केलंच पाहिजे। कारण मेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कुठे जायचं नसतं, ठिकाणी एकच असतं मोक्ष मिळवण्यासाठी, ती म्हणजे वैकुंठधाम, ती आपल्या लांबजणा नगरीमध्ये लवकरच छान असं होणार आहे। मित्रांनो ही जी तुम्ही सुंदर अशी रिंग पाहत असाल, प्रत्येक झाडाला आपण झाडं इथून तिथून आणणार आहोत, कारण आपले झाडं येणार आहेत कुठून माहिती का, डायरेक्ट कर्नाटक मधून। अतिशय छान छान पद्धतीची झाडं आपण या ठिकाणी आणणार आहे। ज्यांना कोणाला स्मरणार्थ काही जणांना झाडे दिलेली आहेत, सुंदर अशी झाडाची पाटी त्यांच्या नावासहित या ठिकाणी झाडं लावण्याचं काम आपण करणार आहे। ही जर सर्व तुम्ही काही पाहता असाल, तर ही जी कमान पाहता असाल किंवा गेट पाहता असाल, ही सुंदर सुंदर लावणारी झाडं आणि सुंदर असा कलर दिलेला स्मशानभूमीचं काम, ही सर्व काही उभं होत नसतं, कारण ह्याच्यासाठी एक तळमळ लागते।
येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या लांबजणची स्मशानभूमी एवढी आदर्श आणि छान पद्धतीने होणार आहे की कुणी विचारही करू शकत नाही मित्रांनो. याच कारण म्हणजे काय माहिती का, सर्वांचं सहकार्य हीच मोठी गोष्ट आहे. आता इकडे जर तुम्ही पाहता असाल, इकडला प्लॅन एवढा खतरनाक आहे मित्रांनो. ही जी तुम्हाला सध्या बॅलर दिसत आहे, परंतु त्या बॅलरवर आपल्याला थांबायचं नाही. पुढचा अजून लय प्लॅन आहे. पुढचा प्लॅन काय, इथं अंडरग्राऊंड आपल्याला मोठा असा हौद करायचे आणि त्याला आपल्याला काही 10-20 तोट्या बसवायचे, जेणेकरून या ठिकाणी अंत्यविधी झाल्याच्या नंतर इथंच हातपाय देऊन आपण राईट घरला जाऊ शकतो, आपापल्या कामाला जाऊ शकतो. असं निवेदन आहे. अजून माड आणि ताटी ठेवण्यासाठी सुंदर अशी रूम आपल्याला या ठिकाणी काढायची, जेणेकरून न्यायला आणायला त्रास होणार नाही. तर या इकडं जर पाहत असाल तुम्ही, तर अशा पद्धतीनं सुंदर असं या ठिकाणी ही जी आहे की अतिशय काळी भर झालेली आपली स्मशानभूमी तुम्हाला पाहायला भेटणार होती. परंतु आता ही जी तुम्ही कलर म्हणा किंवा सर्व काही या ठिकाणी मारलेलं कलर अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी कुणी बी जरी आलं तर मन प्रसन्न, एक सांगण्याचा हेतू काय की बाबा मन प्रसन्न झालं पाहिजे. स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की बाबा एकदा कधी आलो कधी एकदा घरला जातो. ही मानसिकता आपल्याला या ठिकाणी चेंज करायची. तर इकडे जर तुम्ही पाहत असाल, अतिशय खराब म्हणजे काय, पूर्ण असं कधी इथून जावं असं झालेलं इतकं वातावरण होतं. काम चालू आहे, गिट्टी कच्ची होऊन पडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुंदर अशी स्मशानभूमी इकडली होणार आहे. जशी इकडली आहे तशी जी कल्ली स्मशानभूमी आपल्याला करायची आहे. तर ऐकून घ्या तुम्ही, या ठिकाणी जर तुम्ही असं पाहत असाल तर अतिशय चमचम चमकणारा कलर, पिवशी अतिशय सुंदर अशी कलर क्वालिटीचा आपण मारलेला आहे मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो की बाबा गावामध्ये नुसतं मंदिर स्वच्छ किंवा छान असून फायदा नसतो, की परगावचं लोक जेव्हा अंत्यविधीसाठी परगावून येत असतात तर त्या ठिकाणी सुंदर असं स्मशानभूमी पाहायला पाहिजे. गेल्या बऱ्याच गावामध्ये मी पाहिलं अतिशय छान छान पद्धती स्मशानभूमी झाली पाहिजे, छोटी छोटी गावं असून. परंतु आपलं लांबजना गाव एवढं मोठं आहे, आपला समाज एवढा मोठा आहे, तरी सहित आपल्या गावात स्मशानभूमी चांगली का नाही. तर ठीक आहे म्हणून या विचार आला, संकल्प राबविला आणि सुंदर असं कामाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान पद्धतीचं काम आपल्या लांबजनामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एवढं सुंदर स्मशानभूमी आपल्याला करायचे. सर्वांचं सहकार्य राहावं, सर्वांची या ठिकाणी मानसिकता चांगली राहावं, एवढाच माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे की मित्रांनो आपण सर्वांचं सहकार्य राहिलं पाहिजे, गावाकडे लक्ष राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ जी गावात आपल्या नाहीत, परगावला पोरं काही कंपन्यांमध्ये असतील, काही जॉबला असतील, काही सरकारी नोकरदार असतील, या सर्वांसाठी माझा प्रयत्न असतो की बाबा गावातली माहिती, गावातली चळवळ आपल्यापर्यंत एक सोशल मीडिया मार्फत पोहोचणं हीच माझं काम आहे, दुसरं काय नाही मित्रांनो. तर आजचा आपला झालेला छोटासा विकासाबद्दल झालेला व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो. चला, राम राम, जय श्रीराम.